कोणतं डाळिंब लावलं पाहिजे, त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दृढ विश्वास आहे। आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा। भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य करीन असा विश्वास देतो। याचबरोबर साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही आहे। आज शेतकऱ्याचा मेळावा म्हणून सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगतो। आपल्या देशामध्ये 280 लाख टन जास्तीत जास्त साखर लागते। आपण मागच्या वर्षी 360 लाख टन साखर तयार केली, म्हणजे 80 लाख टन साखर एक्सेस आहे। त्यामुळे साखरमध्ये पुन्हा आता कोटा पद्धती आली, साखर विकता येत नाही। इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखरेचा भाव 22 रुपये किलो होता आणि तुम्हाला जो ऊसाचा भाव मिळतो ते धरून साखरेचा भाव 32 रुपये असायला पाहिजे। आणि त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली, कारखाने बंद पडायला लागले। आणि म्हणून भारत सरकारमध्ये मी प्रयत्नपूर्वक इथेनॉल आणलं आणि आज मी सगळ्या साखर कारखान्यांना समजावून सांगतो की साखर कमी करा। मोलायसेस पासून सी मोलायसेस 4% मोलायसेस, त्याला आपण काय म्हणतो मळी, त्याच्यापासून इथेनॉल तयार करा। BAB मोलायसेस 3% साखर पुन्हा मोलायसेस मध्ये घाला, त्याच्यापासून इथेनॉल तयार करा। त्याचा भाव भारत सरकारने वाढवून दिलेला आहे। शुगर केन ज्यूस सायरप म्हणजे उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करा। आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की उसाच्या रसापासून सायरप बनवायचं, हे वर्षभर स्टोअर करायचं। अतुल भोसलेंच्या कारखान्यात झाला आणि ते सायरप वर्षभर वापरून इथेनॉल तयार करायचं। साखर तयार करणं अडचणीचं आहे। यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे म्हणून साखर कारखानदार हसून आले, पण पुढच्या वर्षी पाऊस पडून साखर तिथे पिकली का यायचं हास्य संपणार आहे आणि मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही। आणि म्हणून इथेनॉल तयार केलं पाहिजे। आता काही लोक म्हणतात इथेनॉल मग इलेक्ट्रिक गाडी आणली, मीच आणली। ग्रीन हायड्रोजन, बायो CNG, बायो LNG, इलेक्ट्रिक, बायो डिझेल सगळं आणलं। लोक म्हणतात आता इथेनॉलचं काय होईल। आता 8 लाख कोटी रुपयाचा पेट्रोलियम पदार्थ आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो आणि पुढल्या 5 वर्षात हे 25 लाख कोटी होणार आहे। मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा। आपला ऑटोमोबाईलचा टर्नओव्हर 7.5 लाख कोटी आहे, त्यातलं 3.5 लाख कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आहे। ही बजाज स्कूटर, हिरो, TVS यांचं 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं। आणि एवढंच नाही तर आपल्या गाड्या ज्या आहेत सगळ्या जगातल्या सगळे प्रमुख ब्रँड आता हिंदुस्थानमध्ये आहे। मर्सिडीज, BMW, टोयोटा, हुंडाई सगळे एक्सपोर्ट करतात। आणि मी ठरवलेलं आहे की पुढल्या 5 वर्षात ऑटोमोबाईल इंडस्ट्री 15 लाख कोटी रुपयाची करायची। कशा करता? कारण भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी इंडस्ट्री कोणती आहे तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री। राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी कोणतं सेक्टर आहे? ऑटोमोबाईल आहे। आणि म्हणून आपल्याला रोजगार निर्माण करण्याकरता ही वाढवावं लागेल आणि एक्सपोर्ट वाढवावं लागेल। आणि हे करत असताना आम्ही पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल टाकायचं ठरवलं, पण अजून तेवढंही मिळालं नाही। 10% म्हणजे 465 करोड लिटर, पण आता आम्ही निर्णय घेतला की 20% टाकू, म्हणजे जवळपास 1000 करोड लिटर पाहिजे, इथेनॉलच नाही आहे। म्हणजे 20% टाकायला इथेनॉल नाही। मग डिझेलमध्ये 15% टाकू तेव्हा 2000 करोड लिटर लागेल। आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून नवीन स्कीम आणलेली आहे। ब्राझीलमध्ये, USA मध्ये, कॅनडामध्ये तुम्ही जर जाल तर तिथल्या गाडीवर लिहिलाय फ्लेक्स इंजिन। फ्लेक्स इंजिनचा अर्थ काय आहे?
त्याचा अर्थ आहे 100% पेट्रोल किंवा 100% इथेनॉल. पेट्रोल टाकायची गरजच नाही. पुण्यामध्ये 3 इथेनॉलचे पंप उघडलेले आहेत. बजाजनी आणि टीव्हीएसनी आणि हिरोनी 2 व्हीलर तयार केल्यात. माझी विनंती आहे इथल्या सगळ्या लोकांना की इथेनॉलचे पंप टाका. आणि मी कुठली गोष्ट हवेत नाही. मी कारखान्यात आलो 2-3, माझे 30 पंप आहे. आणि मी आता संजय काका पाटलाला आणि जयंत पाटलाला तुम्हाला पंप पाहिजे का मला सांगा, मी तुम्हाला पेट्रोल, डिझेल, LNG, CNGचे पंप सगळे देऊन देतो. मी लायसन घेतलं आणि इथेनॉलचे पंप टाकायला. आणि आता स्कूटर, मोटरसायकल पेट्रोलवर चालणारी नाही, इथेनॉलवर चालणारी. ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारी. कार इथेनॉलवर चालणारी. टोयोटा, सुझुकी, हुंडाई तिन्ही कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरने मला विश्वास दिला आहे की 6 महिन्याच्या आत त्यांच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येतील. आणि मी स्वतः बजाजची मोटरसायकल स्कूटर, टीव्हीएसची मोटरसायकल स्कूटर इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवाली लॉन्च केलेली आहे. तुमच्या शोरूमवाल्याला म्हणा आता फ्लेक्स इंजिनवाली मोटरसायकल